हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजचा ब्लॉग आहे रामनवमी स्पेशल. तर रामनवमीचा हा जो उत्साह किंवा सोहळा आहे तो आम्ही कसा उत्साहात पार केला ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि आज काय काय केलं ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी आलेले आहे हनुमानाच्या मंदिरात. तर हनुमानासारखा सर्वश्रेष्ठ असा भक्त आजवर झालेला नाही आहे आणि तिथे मला भेटले आमचे सबस्क्रायबर. तर त्यानंतर मी आलेले केंद्रामध्ये आणि हा बघा, हा कुत्रा सप्तशतीचा पाठ होईपर्यंत कंटिन्यू तिथे थांबलेला होता. आणि त्यानंतर पण मी तुम्हाला दाखवणार आहे की स्वामींची प्रचिती कशी येते. आणि देवी आई ही तर माझ्यासोबत नेहमी आहे आणि ती आपल्याकडनं सर्व कसं करून घेते. तर बघा, आता आमचा सप्तशतीचा पाठ हा चालू होता. तर ओम ऐन ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐन ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं जप चालू होता. त्यानंतर आम्ही सप्तशतीचे पूर्ण 13 अध्याय वाचलेले आणि त्यानंतर असतं तंत्रोक्त देवी सूक्त, मूर्ती रहस्य, वैकृतिक रहस्य असं सर्व असतं. तर हे जे 13 अध्यायानंतर 4 ज्या आहेत पाठ ते पण केले पाहिजे. तर आम्ही असं मस्तपैकी सप्तशतीचं सामुदायिक पठण चैत्र नवरात्रीनिमित्त केलेलं. तर नवरात्रीमध्ये बघा, आपण नवरात्री धरतो अश्विन महिन्यातल्या. तर ह्या चैत्र नवरात्रीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये खंडेरायाची आणि कुलदेवीची सेवा केली जाते. तर सामूहिक पठण तर कधी पण छान, इतकं छान वाटतं, एकदम एनर्जी येते अशी वाचण्याला. आज एकदम प्रसन्न वाटतं असं वाचताना आणि खूप अशी शक्ती देवी आई ही आपल्याला देत असते. तुम्हाला याचा अनुभव नक्कीच आलेला असेल. जे जे पण सप्तशती पाठ करत असतील त्यांच्यामध्ये एक वेगळीच प्रकारची एनर्जी असते. तर खूप जणांचा असा म्हणजे प्रश्न होता की अध्यात्म हे खरंच गरजेचं आहे का. तर मला असा प्रश्न पडतो की काही लोक असा प्रश्न करतातच कसं काय. अध्यात्म म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांनी सर्व गोष्टी या धर्मशास्त्रानुसार आपल्याला करायला सांगितलेलं आहे आणि त्याचा कुठेतरी संबंध हा आपल्या विज्ञानाशी पण येत असतो. तर अध्यात्म हे खूप गरजेचं आहे आणि त्याचे काय काय अनुभव आहे ते तुम्ही माझ्या पुढे एकेका ब्लॉगमध्ये नक्कीच बघाल. तर बघा, स्वामी आज किती छान दिसत आहेत आणि ह्या स्वामींना असा नैवेद्य आणलेला आहे. त्यानंतर स्वामींचे सर्व आवडीचे पदार्थ, रामाचे आवडीचे पदार्थ, फळं आणलेली आहे, त्यानंतर मिठाई आणलेली आहे. आणि हा बघा, आता ह्या ताईंची आज आरती आहे. तर आता आम्ही करणार आहोत आरती. तर आरती आज लेट झालेली कारण की रामाचा जन्म हा 12 वाजता होतो. त्यानंतर रामरक्षा पठण घेतलेलं आम्ही. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्य राम नाम वरानने. त्यानंतर आम्ही आरती केली आणि मग पारायणाला बसलेल्या होते. तर बघा, हा कुत्रा माझ्यासमोर येऊन बसलेला आणि तो बघा माझ्याकडे कसं बघतोय. तर एक कृपादृष्टीचा वर्षाव त्याने माझ्यावरती केलेला आहे. तर स्वामींची त्यानंतर पूजा केली, स्वामींना दर्शन घेतलेलं स्वामींना फळाहाराचा नैवेद्य दाखवला आणि आता स्वामींना प्रार्थना करत आहे. स्वामींना मुजरा केला आणि स्वामी आज बघा किती छान, एकदम छान वाटतं केंद्रात आल्यानंतर. तर खूप जणांचा असा मेसेज होता की हे केंद्र कुठे आहे. तर ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी मला नक्की मेसेज करा. तर स्वामी सेवेमध्ये तुम्ही पण आलात तरी पण चालेल. तर सर्वांनीच यावं अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर औदुंबराला मी प्रदक्षिणा घातल्या. तुम्ही 1 मारू शकता प्रदक्षिणा, 11 मारू शकता. तर प्रदक्षिणा कशा मारायच्या हे पण मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण जेव्हा एक गोल चक्कर मारतो ना तेव्हा एकदा नमस्कार करायचा, नाहीतर काही काय करतात कंटिन्यू असे गोल गोल फिरतात. तर बघा, सप्तशतीचं जेव्हा पण कधी पाठ माझं समाप्ती असते ना तेव्हा कोणी ना कोणी सुहासिनी माझ्या घरी आलेलीच असते आणि ह्या मॅडम आलेल्या. तर उद्यापन पण एकदम छान प्रकारे झालं. त्यानंतर आम्ही गेलेलो रोडला रामाच्या दर्शनाला. कसा वाटला आजचा रामनवमी स्पेशल ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.